नोकरदार वर्गांसाठी पी एफ अकाउंट जो आहे तो भविष्यात गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। पण अनेकदा गरजेसाठी आपण पी एफ खात्यातून पैसे काढतो, पण त्यामुळे तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग आणि टॅक्स बेनिफिट यावरती परिणाम होतो। आज आपण पी एफ अकाउंटमधून पैसे काढल्याने 5 नेमके तोटे कोणते आहेत ते समजून घेऊया। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। नंबर 1, चक्रवाढ व्याज। EPFOची खरी ताकद व्याजावर व्याज मिळवण्यात आहे। दरवर्षी तुमची जमा रक्कम वाढत जाते आणि पुढच्या वर्षी त्या वाढलेल्या रकमेवर पुन्हा व्याज मिळते। पण तुम्ही मध्येच पैसे काढले की ही व्याजाची चेन तुटते, त्यामुळे निवृत्तीच्या वेळी जी मोठी रक्कम मिळायला हवी ती खूप कमी होते। नंबर 2, रिटायरमेंट फंड। EPFOचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या नोकरीनंतर किंवा रिटायरमेंटनंतर पैसे मिळावे। जेव्हा तुम्ही EPFO अकाउंटमधून पैसे काढता तेव्हा तुमची अंतिम बचत कमी होते। जर एखादी व्यक्ती दर महिन्याला 5,000 रुपये जमा करत असेल आणि 25 वर्षापर्यंत EPFOला हात लावत नसेल तर त्याला अंदाजे 50 ते 55 लाख रुपये मिळू शकतात। पण जर त्याने मध्येच 3 किंवा 4 वेळा पैसे काढले तर ही रक्कम फक्त 30 ते 35 लाखांपर्यंत खाली येऊ शकते। म्हणजेच निवृत्तीच्या वेळी मिळणारी आर्थिक सुरक्षा कमकुवत होते। नंबर 3, टॅक्स बेनिफिटवरती परिणाम। EPFOवरती असलेली रक्कम कमीत कमी 5 वर्ष काढू नका, म्हणजे तुम्हाला गुंतवणूक, व्याज आणि काढलेले पैसे या तिन्हीवर कर भरावा लागणार नाही। जर तुम्ही 5 वर्षापूर्वी EPFमधून पैसे काढले तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागतो। काढलेले व्याज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जोडले जाते आणि TDS देखील कापला जातो। नंबर 4, इमर्जन्सी फंड। अनेक जण आपत्कालीन परिस्थितीमध्ये EPFO अकाउंटमधून पैसे काढतात, पण त्याचा उद्देश वेगळा आहे। EPFO हे तुमचे दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म सुरक्षेसाठी आहे, छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही। PFचा वापर फक्त शेवटचा पर्याय म्हणून करा, तोही तेव्हाच जेव्हा इतर कोणताही मार्ग नसेल। नंबर 5, पेन्शन बॅलन्सवरती परिणाम। तुम्ही जर EPFO खात्यामधून पैसे काढले तर त्याचा थेट परिणाम जो आहे तो पेन्शन खात्यावरती होतो। जर तुम्ही वारंवार खाते बंद केले किंवा पैसे काढले तर तुमची नोकरीची सेवा हिस्ट्री म्हणजे सर्व्हिस हिस्ट्री रिसेट होऊ शकते। याचा अर्थ निवृत्तीच्या वेळी मिळणारी पेन्शन आणि ग्रॅज्युटीची गणना कमी सेवा कालावधीवर होईल। तर मित्रांनो, आजचा PF बाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणखी तुम्हाला PFच्या बाबतीत नेमकं कोणती माहिती हवी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।